मित्रांनो, तुमच्याकडे जर लेबर कार्ड असेल आणि आपल्या मुली जर एएनएम जीएनएम सारखे नर्सिंग कोर्सेस करत असतील तर त्यांना सुद्धा शिक्षणासाठी भरपूर असे पैसे मिळणार आहेत। तर काय आहे योजना, कोण कोण पात्र आहे, लागणारी कागदपत्रे कोणती आहे, त्याचबरोबर या योजनेचा अर्ज कोणत्या योजनेखाली भरायचा जेणेकरून तुमचा अर्ज रिजेक्ट होणार नाही आणि अशा प्रकारे मित्रांनो या योजनेसाठी कोण कोण पात्र आहे तर ज्यांच्याकडे लेबर कार्ड आहे आणि ज्यांच्या मुली एएनएम जीएनएम सारखे नर्सिंगचे कोर्सेस करत आहेत असे सर्व बांधकाम कामगार या योजनेसाठी पात्र आहेत। परंतु त्यांचे लेबर कार्ड ऍक्टिव्ह असायला पाहिजे, म्हणजे त्यांच्या लेबर कार्डची जी स्थिती आहे ते सक्रिय असायला पाहिजे किंवा त्यांच्या लेबर कार्डचं जे नूतनीकरण आहे ते नुकतंच झालेलं असायला पाहिजे। चला तर मित्रांनो या योजनेचा अर्ज कशा प्रकारे आहे आपण पाहूया। मित्रांनो, आता मी महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाच्या वेबसाईट वरती आलेलो आहे। या ठिकाणी कल्याणकारी योजनामध्ये आल्यानंतर आपल्याला खाली यायचं आहे शैक्षणिक योजनेमध्ये। या ठिकाणी आल्यानंतर भरपूर योजना दिसतील, त्या ठिकाणी खाली या थोडंसं या ठिकाणी आपल्याला दिसेल शासन मान्य पदविकेसाठी प्रति शैक्षणिक वर्ष 20,000 रुपये आणि 25,000 रुपये असे दोन पर्याय आहेत। परंतु बऱ्याच कामगारांना या योजनेचा अर्ज नेमका कोणत्या योजनेमध्ये भरायचा हेच माहिती नाही आणि मग चुकीच्या प्रकारे अर्ज भरल्यामुळे त्यांचा तो अर्ज रिजेक्ट होतो आणि त्यांना जे पैसे मिळणारे आहेत ते मिळत नाही। गेली 8 वर्ष महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळामध्ये प्रत्यक्ष काम केल्यामुळे कोणत्या योजनेसाठी कोणती कागदपत्रे लागतात, त्याचबरोबर कोणते कोर्सेस कोणत्या योजनेखाली बसू शकतात जेणेकरून तो अर्ज रिजेक्ट होणार नाही आणि त्याचे पैसे लगेच तुमच्या खात्यामध्ये जमा होतील, या सर्वांची माहिती आपण या चॅनल द्वारे देत असतो। त्यामुळे बांधकाम कामगाराशी संबंधित कोणत्याही महत्त्वाच्या माहितीसाठी योजना कट्टा हे चॅनल आता सबस्क्राईब करा। मित्रांनो, अशा प्रकारे हा अर्ज ओपन झाल्यानंतर तुम्ही या ठिकाणी पाहू शका हा अर्ज असा दिलेला आहे। खाली आल्यानंतर आपल्याला योजनेची नावं दिसतील आणि त्या समोर कागदपत्र लिहिलेली दिसतील। तर खाली या मित्रांनो खाली आल्यानंतर पहा E06 दोन पाल्यांना शासन मान्य पदविकेकरिता प्रतिवर्षी 20,000 रुपये व पदव्युत्तर पदविकेमध्ये प्रतिवर्षी 25,000 रुपये। मग आपल्याला एएनएम जीएनएम साठी नेमका जो अर्ज आहे तो 20,000 रुपये मिळणार का 25,000 रुपये मिळणार, कोणता अर्ज आपल्याला भरायचा हे सुद्धा या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। त्याचबरोबर लागणारी कागदपत्रे पहा मित्रांनो, या ठिकाणी दिलेली जी कागदपत्रे आहे मी आपल्या प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगितलेली आहे ही कागदपत्रे अपूर्ण आहेत आणि लागणारी कागदपत्रे मी आता सांगणार आहे। सर्वात प्रथम आपल्याला जे आपले पाल्य शिकत आहेत एएनएम किंवा जीएनएम त्यांचं बोनाफाईड लागणार आहे, त्याचबरोबर त्यांचं आयडेंटिटी कार्ड लागणार आहे। आयडेंटिटी कार्डच्या नंतर आपल्याला जे काही कॉलेज असेल एएनएम जीएनएम चं नर्सिंग स्कूल असेल त्यांचा आपल्याला ईमेल आयडी आणि फोन नंबर लागणार आहे। त्याचबरोबर विद्यार्थ्याचं आधार कार्ड लागणार आहे, कामगाराचं बँक पासबुक लागणार आहे, कामगाराचं राशन कार्ड लागणार आहे। राशन कार्ड फक्त असून चालणार नाही, त्या राशन कार्ड मध्ये जे पाल्य आपले शिकत आहेत त्यांची नावे असायला पाहिजे। आणि हो, एक गोष्ट लक्षात ठेवा मित्रांनो, या योजनेचा लाभ फक्त पहिल्या 2 पाल्यांनाच मिळत असतो, म्हणजे पहिले जर 2 पाल्य शिकत असतील तर त्यांना या योजनेचा लाभ मिळणार आहे। त्याचबरोबर आपल्याला या ठिकाणी लेबर कार्ड किंवा लेबर कार्डची पावती सुद्धा लागणार आहे। तर अशा प्रकारे हे कागदपत्र आहेत। ही सर्व कागदपत्रे घेऊन आपल्याला जवळचे जे काही ऑनलाईन सुविधा केंद्र आहे किंवा जवळचे ऑनलाईन सेंटर असेल त्या ठिकाणी जायचं आहे। जाताना सर्व कागदपत्र मूळ घेऊन जा। मूळ कागदपत्र गेल्यानंतर आपल्याला जो अर्ज आहे तो E06 या योजनेमध्ये भरायचा आहे। भरताना 20,000 रुपये साठी हा जो अर्ज आहे तो अर्ज भरायचा आहे। त्या ठिकाणी सर्व कागदपत्रे मूळ स्वरूपामध्ये अपलोड करायचे आहेत आणि सर्व कागदपत्रे मूळ स्वरूपामध्ये अपलोड केल्यानंतर त्या ठिकाणी तुम्हाला अपॉइंटमेंट डेट घ्यायची आहे। अपॉइंटमेंटची डेट येईल त्या ठिकाणी त्या तारखेला आपल्याला जवळचं जे सेंटर आहे ते निवडून त्या ठिकाणी जावं लागेल, त्याच तारखेला आपल्याला जावं लागेल, अन्यथा आपला अर्ज रिजेक्ट होईल। जाताना परत एकदा सांगतो, सर्व मूळ कागदपत्र सुद्धा आपल्याला पडताळणीच्या वेळेस म्हणजे अपॉइंटमेंटच्या वेळेस घेऊन जायचे आहे, नाहीतर त्या ठिकाणी एखादा कागद जरी विसरला तर तो अर्ज नाकारण्यात येऊ शकतो। त्यामुळे जाताना सुद्धा सर्व मूळ कागदपत्र सोबत घेऊन जा। मी सांगितलेली तेवढीच कागदपत्र लागतात, याच्या पलीकडे कुठलेही कागदपत्र आपल्याला लागणार नाही। अशा प्रकारे हा महत्त्वपूर्ण व्हिडिओ एएनएम जीएनएम साठीचा होता। आपले जर मित्र परिवारातील किंवा नातेवाईकातील ज्यांच्याकडे लेबर कार्ड असेल त्यांना हा व्हिडिओ शेअर करा। बांधकाम कामगाराशी कोणत्याही माहितीसाठी योजना कट्टा हे चॅनल आता सबस्क्राईब करा आणि काही अडचण आल्यास व्हिडिओ खाली नक्की कमेंट करा, मला उत्तर लगेच मिळेल। तर मित्रांनो, तुम्ही सुद्धा जर नवीन असाल आपल्या चॅनल वरती किंवा हा व्हिडिओ पहिल्यांदाच पाहत असेल तर आपलं चॅनल योजना कट्टा हे चॅनल आता सबस्क्राईब करा, कारण मी या ठिकाणी बांधकाम कामगाराशी संबंधित अनेक महत्त्वाचे व्हिडिओ आणत असतो। धन्यवाद, पुन्हा भेटू।